मित्रांनो, कल्पना करा, एक 13 ते 14 वर्षाची मुलगी आहे. ती शाळेत जात नाही, घरातली कामं करते, कधी लहान भावंडांची काळजी घेते. पण अशा वयात तिच्या आरोग्याला आणि पोषणाला सर्वाधिक आधाराची गरज असते. योग्य आहार, नियमित तपासण्या आणि मार्गदर्शन नसेल तर पुढे तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यासाठी सरकारने सुरू केली आहे सुधारित किशोरवयीन मुलींसाठी योजना सॅक. या योजनेअंतर्गत 14 ते 18 वर्षाच्या शाळाबाह्य मुलींना पोषण, आरोग्य सेवा आणि कौशल प्रशिक्षणाचं महत्त्वाची संजीवनी मिळते. सध्या ही योजना राज्यातील निवडक 4 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यातील मुलींना या योजनेचा थेट फायदा मिळतो. यात मुलींना पूरक पोषण म्हणजे गरम जेवण किंवा घरी नेता येईल असं अन्नधान्य पॅकेज दिलं जातं. तसेच रक्त कमी होऊ नये म्हणून आयर्न फॉलिक गोळ्या, नियमित आरोग्य तपासणी आणि गरज असेल तर पुढच्या उपचारांसाठी रेफरल दिला जातो. पोषणासोबतच मुलींना जीवन कौशल्य प्रशिक्षण, शिक्षणात परत जाण्याची मदत आणि स्किल ट्रेनिंगशीही जोडण्याची संधी मिळते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलींचं पोषण सुधारावं, आरोग्य बळकट व्हावं आणि त्या आत्मनिर्भर व्हाव्यात. म्हणून जर तुम्हाला अशा मुलींची माहिती असेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला व बाल विकास विभागात नक्की संपर्क साधा. कारण योग्य वयात मिळालेला आधार आयुष्यभराचा आत्मविश्वास बनवतो.